दिल्लीतून आली सर्वात मोठी बातमी। कॉकरोच जनता पार्टीचा सर्वात मोठा विजय। धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा। राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे। नीट पेपर लीक प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देशभरातून होत होती। त्यासाठी गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं। सोनम वांगचुक यांनी देखील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण केलं होतं। त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसदेवर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे वातावरण आणखी तापलं। शुक्रवारी सीजेपी आणि सरकार यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली होती। या बैठकीत सीजेपीच्या शिष्टमंडळाने सरकारसमोर 3 मोठ्या मागण्या ठेवल्या होत्या। पहिली मागणी म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिला पाहिजे। 20 जुलैच्या आंदोलनामध्ये जे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होऊ नये आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी। त्यानंतर सरकारने सीजेपीच्या शिष्टमंडळाकडे वेळ मागितला होता। अखेर आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे। दरम्यान राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये बैठक झाली। या बैठकीत 3 मागण्या पूर्ण झाल्याची माहिती शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली आहे। हा कॉकरोच जनता पार्टीसाठी सर्वात मोठा विजय मानला जात आहे। दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच मोठा निर्णय घेतला। त्यांनी आता आपली ट्विटरवर प्रोफाईल बदलली आहे। पूर्वी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर शिक्षण मंत्री असल्याचा उल्लेख होता, मात्र त्यांनी आता ती माहिती हटवली आहे। आता ट्विटर प्रोफाईलवर ते फक्त खासदार आहेत आणि एवढीच माहिती त्यांनी आता ठेवलेली आहे। याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।